आपल्या राजाचे शेवटचे शब्द होते की 1000 बार जीऊंगा 1000 बार मरूंगा लेकिन हिंदू धर्म कभी नहीं छोडूंगा, अशा या महान राजाची यशोगाथा आपण पाहणार आहोत. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. संभाजी महाराजाला औरंगजेबाने मारल्यानंतर त्यावरती ज्या ज्या लोकांनी अंत्यसंस्कार केले ते लोक होते वडू गावातील किंवा मग तुळापूर विभागातील ग्रामस्थ. तर या तुळापूर गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या संभाजी महाराजाचा एक एक तुकडा वेचून त्यावरती आपल्या राजाला अंत्यसंस्कार केले होते. तर त्या लोकांचं पुढे औरंगजेबाने काय हाल केले किंवा औरंगजेबाचं फरमान होतं की संभाजी राजांच्या तुकड्याला कोणीही हात लावू नये. मग हा जो नियम आहे तो न जुमानता तुळापूर गावातील ज्या ग्रामस्थांनी संभाजी राजावरती अंत्यसंस्कार केले त्यांचे पुढे हाल काय झाले याविषयीचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. संभाजी महाराजाचे अंत्यसंस्कार ज्या शेतामध्ये झाले होते ते होता गोविंदा महार. तर ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्याचवेळी त्याचा औरंगजेबाच्या मनात भयंकर असा राग होता. त्याला वाटत होतं की यापुढं संभाजीला मानणारे पैदाच होऊ नये, म्हणून औरंग्यानं भयंकर असं चिडून गोविंदाला अटकेत ठेवलं. कारण त्याला असं वाटत होतं की मी संभाजी महाराजाला जर मारलं तर त्यापुढे त्या देवाला मानणारे कोणीही जन्म घेऊ नये, त्याचा राजा म्हणून कधीही स्वीकार होऊ नये. यासाठी ज्या लोकांनी संभाजी राजावरती अंत्यसंस्कार केले होते त्यांना पकडून कैद केली होती. औरंगजेब भयंकर असा चिडलेला होता आणि त्याला वाटत होतं की संभाजी राजाला मानणारे मावळे कधीही पैदा होऊ नये. जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्याच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिधडाने खावं, पण तसं काही घडलंच नव्हतं. आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती. कालच औरंगजेबाचा हुकूम धुळीस मिळाला होता. त्यांनी जी दौंडी दिली होती ती सुद्धा धुळीस मिळाली होती. त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी मोठी अफाट सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती. तो दुखावला गेला होता. ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे त्याने जनाबाई परटिनीला, राधाई पाटलिनीला अशा अनेक लोकांना कैद केलं होतं. आणि असं म्हटलं होतं की डाल दो इसे काले घने अंधेरे में, इन्हें ऐसे तड़पने दो कि ये खुद अपने मृत्यु को याद करे. अगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना चाहिए. यह बात याद रहे कि जो गुस्ताख इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी. गोविंदा विचार करत होता की संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील. आपल्यालाच एवढा त्रास होत आहे, कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्याला, माझ्या राजाला झेलावा लागला असेल. हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा. तसा औरंग्याही विचार करीत होता की या मराठ्यांना हरविण्याचे स्वप्न तो पाहत होता. असाच एक दिवस उजडला. बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी. त्याला विचारावं की या कटात आणखीन कोण कोण सहभागी आहेत. कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचंच होऊ शकत नाही. यात आणखीन किती लोक होते याचा शोध घ्यावा. या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता. कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती, कोणी गोऱ्या आणल्या होत्या तर कोणी दसकट आणली होती. त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणी ताठी पोरं गोफणगुंडा देऊन गावाच्या बाहेर उभे केली होती. प्रत्येक मुलाला असा आदेश होता की कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफणीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच ठार झाली पाहिजेत. आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही. ती तरणी ताठी मुलं अंत्यसंस्काराच्या जागेवर आजूबाजूला गावाच्या दूर अंतरावर उभी होती. त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला गेला. परंतु प्रेत लवकरच जळलं नव्हतं. काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता. आता काय करावे असा प्रश्न दामाजी पंताला पडला होता. त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतशव विझवून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना. कारण
जसं जसं तांबडं फुटत जाईल आणि मुघल सैनिकाची याला चाहूल लागेल तर आपली काही खैर नाही. शेवटी नाथानं सांगितलं की असं काहीही होणार नाही, तुम्ही निश्चिंत असा. शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजीराजाचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला. नाथांनी सांगितलं की असं काहीच होणार नाही. त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही. आपण संपूर्ण राजाच्या देहावरती अंत्यसंस्कार केले आहेत आणि या अंत्यसंस्कारानंतर जी काही आपण रक्षा उरेल तर ती रक्षा आपण भीमा आणि इंद्राणी नदीला अर्पण करणार आहोत. म्हणजेच आपल्या राजाला यातून मोक्ष मिळणार आहे आणि आपण त्यावरती यथोचित अंत्यसंस्कार सुद्धा केले आहेत. त्यामुळे या अंत्यसंस्कारामध्ये काहीच बाधा नाही. असा विचार करून सर्व ग्रामस्थांनी हे अंत्यसंस्काराचे काम केले होते. काही दिवसांनी पुन्हा औरंगजेब ज्या ग्रामस्थांना कैद केले होते त्या कोठडीमध्ये आला. त्यानं गोविंदाला न्याहाळलं आणि तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळलं असेल तर ते काम ह्या एकट्या गोविंदाचं नाही तर इतरही गावातील माणसांचं असावं. तसा तो त्याला म्हणाला की हे गोंद्या, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत. गोविंदा काहीच बोलला नाही. तसा औरंग्या पुन्हा म्हणाला, हे पहा, तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करीन आणि तुला सोडूनही देईन. कदाचित. गोविंदानं त्याचं अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला. तसा तो गप्प झाला. त्यानं चूप राहणं योग्य समजलं. तसा औरंग्या ओरडत म्हणाला, बता प्यार से हरामजादे, नहीं तो तेरी खाल उखाड देंगे. गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही. तो त्याला बरंच वैषम्य वाटलं. त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चाबकाने फटके मारा. गोविंदाच्या त्या कालकोठडीतच कुलूप उघडण्यात आलं. त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या. त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याच्याबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं. त्यातच त्याच्यावर एकामागून एक चाबकाचे हजारो फटके मारण्यात आले. जे चाबकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजाच्या आदेशानं इतरांना मारले होते. आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं. तो चाबकाचा एक एक फटका जीव घेणा वाटत होता. अगदी असह्य अशा वेदना होत होत्या. त्यातच गोविंदाच्या शरीराचे तो चाबकाचा फटका पडताच अंगावरती लाही लाही होत होती. पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता. तसा औरंग्या म्हणाला, बोल साले बोल, जल्दी बोल, कौन था वहां पर. आपल्या संभाजीराजालाही असेच फटके मारले असेल या औरंग्याने. गोविंदा मनात विचार करत होता. थोड्याच वेळात तो लहूलुहान झाला. त्याच्या शरीरातून रक्ताच्या चिघाळ्या निघत होत्या. तसं औरंग्या जवळ आला आणि त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापट मारू लागला. तसे त्यानं दोन्ही गाल आपापल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला, गोंद्या, तुझे बता नाही होगा, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होतं. गोविंदा काहीच बोलत नव्हता. ते पाहून औरंग्या आणखीनच वैतागून गेला. याचं करू तरी काय असं त्याला वाटू लागलं. तसा तो विचार करू लागला. तशी त्याला एक नामी युक्ती सुचली. औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जा व पुन्हा काल कोठडीत टाका. त्याला आज अन्न देऊ नका, पाणी देऊ नका. दुसरा दिवस उजाडला. काल त्याला अन्न नाही, पाणीही दिलं गेलं नाही. तसा तो अन्न पाण्या वाचून तडफडत होता. तसा आज औरंग्या पुन्हा त्या काल कोठडी जवळ आला आणि म्हणाला, सांगतोस गोविंदा की कोण कोण होतं तुला मदत करायला. गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तो हसला व म्हणाला, औरंग्या, तू मला मारूच शकत नाहीस. माहिती आहे का, मी जर मेलो तर तू बी मरशील तडपून तडपून. हा राजा जो आहे ना तो राजाच राहील आणि आमच्या राजाच्या अंत्यसंस्काराचं गुपित जर तुला कळालंच नाही तर तुला रात्रीची झोप सुद्धा येणार नाही. यामुळे तू सुद्धा तडपून तडपून मरशील.
त्यामुळं औरंगजेबाच्या पायाची तळपायाची आग मस्तकाला गेली. तो रागानं लालबुंद झाला आणि त्याला असे वाटत होते की अग्निसंस्कार करीत असताना जितके लोक सामील आहेत त्या सगळ्या जणांना माझ्या समोर हजर करावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी, कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे. थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपलं राज सांगेल, काही दिवसांनी सांगेल, पण त्याचं जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा जो राजाचा राज आहे तर ते कायमचं दफन होऊन जाईल. त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे. शेवटी उपाय नसल्यानं बादशहानं गोविंदाला काही दिवस का असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलवून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली. सकाळ झाली होती. त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते. तांबडं फुटत होतं, त्याचबरोबर सूर्यही निघाला होता. अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला, एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचा की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतः होऊन बादशहाकडे यावं, त्याची माफी मागावी. बादशहा त्यांना खुल्या मनानं माफ करेल. तुळापूरच्या संपूर्ण पंचक्रोशीत संपूर्ण ग्रामस्थाला माहिती होतं की बादशाह हा किती जालिम स्वभावाचा आहे आणि त्याचा आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं. कोणी कोणाची नावं उजागर केलीच नव्हती वा कोणीही बादशहाचा हेर नव्हता. सर्वांनी एकत्र येऊन संभाजी राजाला अंत्यसंस्काराला मदत केली होती. त्यातच आता ते शिपाही येत होते. दोन गोष्टी बोलत आणि निघून जात होते, पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणी सांगत नव्हतं. सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावरती घेतला होता, ज्यानं आपल्या जीवाची पर्वा सुद्धा केली नव्हती. त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंता सुद्धा केली नव्हती. फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यू पश्चात माझे पत्नी व माझ्या लेकरा बाळांना तुम्ही गावकऱ्यांनी सांभाळावं. आज संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिला नव्हता. रोजच येणारे ते शिपाई, त्या शिपायाच्या येण्यामागे गाव त्रासून गेला होता. त्यातच काही जण गावही सोडून गेले होते. त्यांना वाटत होतं की यदा कदाचित बादशाहला माहीत झालं तर बादशाह आपल्याला काही सोडणार नाही. गोविंदा जिवंत होता. त्याला क्षणोक्षण आठवत होतं की ती औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठडीत येत होती. कधी तंबी देऊन जात, तर कधी जोरजोरानं हसून जात, तर कधी मारून जात. कधी बादशहाचे सैनिक तलवारीच्या जखमा करीत, तर कल्लवारीनं मुडकं छाटण्याची धमकी देत होते. एक एक दिवस अगदी कठीण जात होता, पण करावं काय हे गोविंदाला काहीच सुचत नव्हतं. कारण गोविंदाने आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या राजाला अग्निसंस्कार दिले होते. तो आपल्या या गोष्टीला किती महत्त्व देत होता, कारण आपल्या राजाला त्यांनी अग्निसंस्कार दिले. हे केवढं मोठं पुण्याचं काम त्याच्या हातून घडलं होतं, यातच तो अगदी समाधानी होता. संभाजी राजाच्या प्रेताला त्याने स्वतः अग्नी दिली होती आणि तो आपलं भाग्य समजत होता. एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे केवढं महत् भाग्य. फळफळणाऱ्यासारखं जे गोविंदाला वाटलं होतं, कारण आतापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता. त्याला पाणी सुद्धा दुरूनच पाजलं होतं. पण आज केवढं मोठं महत्वाचं भाग्य की त्याने आपल्या या प्रांताच्या राजाला स्वतःच्या हाताने अग्नी दिला होता. तो आपल्या नशिबाचे भरभरून धन्यवाद मागत होता. जरी त्यानं संभाजीच्या सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पडली होती, त्यानं जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धमकीची पर्वा न करता संभाजी राजाचे एक एक तुकडे गोळा केले होते. तसेच त्याला शिवून त्याला दाह संस्कार सुद्धा
केला होता. एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसूबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रीतसर माहिती सुद्धा सांगितली होती. त्यामुळं की काय, कोण्यातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती. आज गोविंदा काल कोठडीत अखेरच्या घटका मोजत होता, पण निर्भीड न बोल वाक्य मनानं त्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नव्हता. उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस झुरत होता. नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजाच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले. त्यांना औरंग्याने ठार मारले. शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होऊन गेलं. जर का आपल्या माणसामध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्र कुठून कुठे गेला असता. आपला राजा तर अनंतामध्ये विलीन झाला होता, पण तो अगदी अजरामर झाला होता. आणि औरंगजेबाने एवढे राजाला हाल हाल करून मारले, तो मात्र रात्रंदिवस तळमळत होता की एवढी अफाट सेना असून सुद्धा त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या राजाला अंत्यसंस्कार केले गेले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला, पण हा औरंग्या मात्र रात्रंदिवस झुरून झुरून यातच गेला की हा संभा राजा राजाच राहिला, त्याचं नाव अजरामर झालं.